आई माऊली आपला एक प्रतिनिधी आलेला नाहीये हे विसरू नका. आई माऊलीचा एक प्रतिनिधी पाठवा. तुमच्या आगमनासाठी आम्ही लाईट सुद्धा लावली आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर या. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला. ओ धावचीची संधी, योगेश योगेश बाद. प्रणीत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. बघा विराट नेटवर्कला जे कोणी सबस्क्राईब करतील ते पहिले 10 मेंबर्स सबस्क्राईब करणारे त्यांच्यासाठी विराट नेटवर्क यांच्याकडून स्पेशल गिफ्ट आहे. उद्याच्या दिवसासाठी ते आहे का? उद्याच्या दिवशी थोड्याच वेळात पालघर जिल्हा प्रमुख सन्माननीय मान्य श्री प्रवीण माफराळकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे मोरेगाव चॅलेंजर्स व्हॉलेंटियर्स लवकर स्वतःला झोकून दिलं. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा खेळाडूचं नाव आहे मिस्टर भावेश. नमू धाबा धावपल करते. 10 आहेत, 10 एक ओव्हर झाली आहे, 10 धाबा आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुबोध संतोष समोर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वन सेकंड, क्या बात आहे. आमचे भावेशजी पाटील मॅच पूर्णपणे मॅचचं निरीक्षण करतात आणि तिथे एक वेगळ्या ड्युटीवरती आहेत. भावेश या आपण मॅन ऑफ द मॅच. मागील मॅचचा खूप चांगली गोलंदाजी त्याने केली. उजव्या यष्टीच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न सुबोधच्या माध्यमातून होतीये चूक, परंतु संतोषने काय खेळ केलाय. आउटस्टँडिंग. संतोषच्या खेळावरती मंगेश खुश असेल. हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी खेळला जातोय. सिंगल धाव येते. शामूभाई नाना जनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंजर्स मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतात ऐकतात. भावेश या लवकर. समर्थ बाई 14-32 आपण खूप चांगली गोलंदाजी केली, त्याबद्दल आपण मॅन ऑफ द मॅचचे हकदार आहात आणि आपला गौरव केला जाणार आहे मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन. सुबोध उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. यस वाईट. अतिरिक्त धाव येते. विशेष अतिथींचं विशेष आगमन. पालघर जिल्हा प्रमुख मान्य श्री प्रवीण माफराळकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल सन्माननीय प्रवीणजी माफराळकर साहेबांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून पालघर जिल्हा प्रमुख मान्य श्री प्रवीण माफराळकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात प्रवीणजी माफराळकर साहेबांचं. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती आदरपूर्वक स्थान आपण पाहिजे. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. पहिला मॅच पासून आतापर्यंत पाहुण्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेदरम्यान आपण पाहिली आणि अजूनही या मंचावरती अनेक अतिथी स्थानापन्न आहेत.
धावफलक धावा 21-21. 3 वाईड आतापर्यंत या षटकामध्ये आलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. संतोषने त्या चेंडूला दिशा दिली. सिंगल धाव मिळेल. 2 षटकं संपलीत अखेरकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आहे. 22 रन्स आफ्टर दॅन 2 ओव्हर्स. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाणार, त्याच्यासाठी तयार राहायचंय. खुश 11 आणि समर्थ बॉईज 14-32. खुश 11 आणि समर्थ बॉईज 14-32 या दोन्ही टीमने यानंतर होणाऱ्या मॅच साठी तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस केला जाणार आहे. पुश करो खुश रहो हलक्या हाताने खेळलं चेंडूला. सिंगल धाव धावून पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. उद्घाटन सोहळा खूप मोठ्या प्रमाणात आणि थाटामाटात पार पडला. थोडासा उशीर जरूर झाला, परंतु पंकजी देशमुख साहेबांचं ते आगमन, त्यानंतर पार पडलेला उद्घाटन सोहळा आणि थोड्याच वेळापूर्वी आमदार राजनप्पा नाईक साहेब यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहिली. चेतनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. चेतनजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. मोरेगाव चॅलेंजर्सचे खंदे पाठीराख आहेत आमचे चेतनजी पाटील या मंचावरती आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. ऋतिकच्या हातामध्ये चेंडू आहे. चेतनजी पाटील साहेब आपणास विनंती आपण स्थानापन्न बनवा. भावेश आलाय. भावेशचा मॅन ऑफ द मॅचची जर्सीतून गौरव केला जाणार आहे. सन्माननीय पालघर जिल्हा प्रमुख प्रवीणजी मापळकर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जातो. मी विनंती करेल प्रवीण सर आपणास की आपण ही जर्सी देण्यासाठी समोर यायचंय. या भावेश आपण सुद्धा जॉईन व्हा. शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. अशक्य प्राय असा सामना समर्थ बॉईज 14-32 बाजूने सुकवला. वरद विनायक सारख्या बलाढ्य संघाला डिपेंडिंग चॅम्पियनला पराभूत केलं आणि त्याच थाटामध्ये ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी स्वीकारत असताना ओव्हरची समाप्ती झाली. ओव्हरची समाप्ती झाली. धावफलकाचे धावा 27 आहेत. 27. अभिनंदन भावेश, पुढील मॅच साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. रोशन गोलंदाजी मार्क वरती येतो. पहिला चेंडू बीट. पहिला चेंडूवरती फलंदाज बीट होतोय. डॉट बॉल येताना बघायला मिळतोय. अठ्ठावीस वरती धावफलक जाऊन पोहोचले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगल साठी आला. एकच धाव येते. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाला गरज निघून गेला. सिंगल. क्लीन बोल्ड. मागचा दरवाजा ओपन. चोर गेलाय चोरी करून. फलंदाज बाद. तीस शेवटचा बॉल बाकी आहे. 30 वरती 2. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. वरद वक्रतुंडाने टॉस जिंकली आणि टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम फलंदाजी घेतली. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून जाईल असं वाटलं होतं. एकदा कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असा न तसा. एक नाही 2 मिळाल्यात. 32-33 लक्ष. चला टॉस साठी या. समर्थ बॉईज 14-32 आणि आई माऊली सीसी.
चला दोन्ही कर्णधार आलेत का? टॉस का बॉक्सच्या दिशेने सन्माननीय अतिथी प्रवीणजी मापराकर साहेब, त्यानंतर उत्सव मूर्ती किशोरनाना पाटील असतील, शाखा प्रमुख दीपकजी नारकर साहेब असतील, ते आपल्याला टॉससाठी येताना दिसतात. त्यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. जया आपण गाईड करायचंय. दोन्ही कर्णधार आपण जॉईन व्हा टॉससाठी. आई माऊली सीसी विपक्ष समर्थ बाई 14-32. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. थँक्यू. मान्यवरांचा यथोचित सन्मान सुद्धा या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल उत्सवमूर्ती सन्माननीय किशोरनाना पाटील यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी मापराळकर साहेब, पालघर जिल्हा प्रमुख यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. भगवीमय शॉल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जातो. हा सन्मान स्वीकारत असताना सन्माननीय प्रवीणजी मापळकर साहेब, थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. 2 चौकार आलेत मागील 3 चेंडूमध्ये. स्वप्नीलवरती हल्लाबोल केला गेलाय आणि त्यानंतर फक्त एका धाव्याने पुढे जाण्याचा आता प्रयत्न केला जातोय. काय जबरदस्त सामना होता. वरद विनायक आणि समर्थ बॉय 14-32. विराट नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून दाखवली जाते. उद्याच्या दिवसामध्ये जे पहिले ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, सिंगल धाव येते. उद्याच्या दिवसामध्ये जे पहिले 10 सबस्क्रायबर्स असतील, आज उद्या परवा आणि संडे पर्यंत जे सुरुवातीचे 10 सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सरप्राईज गिफ्ट दिलं जाणार आहे विराट नेटवर्कच्या माध्यमातून. यस, डाऊन द ग्राउंड, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. धावपलकरती धावा किती आहेत? चौकारानंतर पहिलं षटक संपलं. 15 धावा धावपलकरते. 15 ऑन स्कोरबोर्ड. 15 धावा धावपलकरते. 18 चेंडू आणि आता 18 धावेची गरज है. 18 गेंदे शेष, 18 रनों की जरूरत. क्या होगा इस मैच का? वही होगा जो अपन करेंगे. फलंदाजाने फलंदाजी केली, 18 धावा वसूलल्या तर फलंदाजी करणारा संघ जिंकेल. 18 धावा जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने वाचवल्या तर ते जिंकतील. गोलंदाजी मार्कवरती मंगेशचा पहिला चेंडू, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न अडवला गेलाय. सिंगल धाव येते. एका धाव्याने स्ट्राइक रोटेट होते. योगेश मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता, परंतु या मॅच मध्ये कदाचित त्याला 0 वरती बाद व्हावं लागलं. मंगेश पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. ट्रायच्या रूपाने चेंडू अडवला गेलाय. जर तुम्ही चेंडू अडवणार तरच समोरचा नडणार, तुम्ही नाही अडवणार तर तो नडणार कशाला. आणि इथं नडणार नाही तोपर्यंत मॅच सुद्धा नाही तुम्हाला काढता येणार, म्हणजे मॅच सुद्धा नाही काढणार. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. गिरीशच्या हातामध्ये चेंडू, दबाव दडपण बनत गेलं, दबावाचा फुगा फुटला गेलाय, फलंदाज बाद झालाय. पहिल्या विकेटचं पतन. थँक्यू. रोशन गेला, सूरज आला. तसं म्हणायला गेलं तर सूरज आता मावळलाय. आता थोडं संध्याकाळ झाले, रात्र यायला लागली आहे,
त्यामुळे सूरजला आता चमकणं तितकं सोपं नाहीये. म्हणतात ना, आता जी चमकायची वेळ आहे ती चंद्राची आहे. ही जी वेळ आहे चमकायची ती चंद्राची आहे, सूर्याची नाही आहे. आणि असं असताना सूरज कितपत चमकतोय हे आपण बघणार आहोत. धावपल करते धावा 17. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला व्हाट अ शॉट. हताश चेहरे, निराश चेहरे आणि त्यानंतर दोघांच्या मधून होत आहेत चौकारांचे फेरे. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका मारलाय. फासला वाढत चालला होता, फासल्याला मिटवले गेलंय. आता 13-12 13-12 ओव्हर संपली दुसरी. 22 वरती धावफलक, 12 मध्ये 11. येस डीजे. संतोषच्या हातामध्ये चेंडू. पहिला चेंडूवरती सिंगल. बघा मागील मॅचने एकच सांगितलं, तुमचे 12 मध्ये 11 असोत किंवा 12 मध्ये 10 असोत, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅचचं काही सांगता येत नाही. वरद विनायकला खूप मोठा पराभवाचा धक्का दिला समर्थ बॉय. 14-32 ने सरप्राईज करणारा रिझल्ट त्या मॅच मध्ये येताना दिसला. आणि म्हणूनच ही मॅच सुद्धा तितक्याच बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष देत असताना पार पडत असताना दिसणार आहे. बघूयात काय घडतंय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेध घेणारा. कोणत्या प्रकारे धावणे निर्धाव चेंडूची सांगता होते. संतोषने मात्र कंट्रोल आणलाय त्या धावांवरती. बॉल टू रन्स वरती इक्वेशन थांबली आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. यस, पुढे बोलवला. अग्रेसिव्ह फील्ड, अटॅकिंग फील्ड. स्वप्नीलच्या जवळून चेंडू फरार. थँक्यू. 8 चेंडू 5 धावांची गरज आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, अडवला नाही तर झेल टिपलाय. फलंदाज बाद आणि मैदान सोडावा लागेल फलंदाज विशालला. थँक्यू दीजे. 7 चेंडू 5 धावांची गरज. नवीन फलंदाज ऋतिक आलाय. संतोष समोर. ऋतिक ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल. गरज आहे सिंगलची. का चौकार मारावा. चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये विशालला बाद होताना आपण बघितलं. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल करते धावा 29. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. चलिए जल्द से जल्द फील्ड सजाए. 6 गेंदे शेष और 4 रनों की जरूरत है. ऋतिक ऑन स्ट्राइक है. सूरज नॉन स्ट्राइक एंड पर खड़े. भावेश गेंदबाजी मार्क पर. ज्या भावेशने मागील मॅच मध्ये खूप मोठा चमत्कार करून आला. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट. जितकी गती
त्या गतीला एका धावेची मोहर लगावत असताना फलंदाज बघायला मिळतात. भावेश इकडे सुद्धा आहे. आज भावेश नावाच्या खेळाडूचा दिवस आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला, चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळाली. एकदा धावून कंप्लीट झाली. आता अजूनही 2 धावांची गरज आहे. समर्थबाई 14-32च्या भावेशनं मॅच जिंकून दिली. भावेशनं मॅच जिंकून दिली. बघूयात आता कशा प्रकारची गोलंदाजी यावेळेला वक्रतुंडाचा भावेश करतोय. आता 4 मध्ये 2ची गरज आहे. योगेश स्वतःला थोडासा पुढे नेत असताना स्क्वेअर लेग पॅक आहे. सिली पोझिशन मध्ये गली, कव्हर पॉइंट, सिंगल आणि आता 3 मध्ये 1. Down the ground, match finish. Finishes in own style. चौकार.